आपण बघितलं तर ही जी मेट्रो लाईन आहे ही 9 आहे, म्हणजे दहिसर ते मीरा भाईंदर अशी ही मेट्रो लाईन मेट्रो मार्गिका 9 अशी आहे। मात्र याचा जो पहिला टप्पा आहे त्याचं आज लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्याला ही जोडणारी पहिली मेट्रो मार्गिका होणार आहे आणि हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। प्रवाशांची वाहतूक कोंडीतून लोकलच्या गर्दीतून यामुळे मुक्तता होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हा दहिसर ते काशीगाव जो टप्पा आहे हा 4.5 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे। कोणत्याही क्षणी स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते आता वरती जिथे मेट्रो धावणार आहे तिथे येतील आणि त्याच मेट्रो बसून ते काशीगाव पर्यंत म्हणजे दहिसर पूर्व स्टेशनला ते आहे, दहिसर पूर्व ते काशीगाव असा ते प्रवास करणार असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच हा जो दहिसर पूर्व जे स्टेशन आहे हे 3 मार्गिकांचं मध्य असं स्टेशन आपल्याला म्हणता येईल। याचं कारण जर आपण बघितलं तर मेट्रो 2 आणि त्याचबरोबर मेट्रो 9 आणि त्या जी मीरा भाईंदर पर्यंत जाणार आहे मेट्रो 9 आणि त्याचबरोबर मेट्रो 7 अशा 3 मेट्रो ज्या आहेत त्या जोडणार हे दहिसर पूर्व जे स्टेशन आहे ते आहे मेट्रोचं। तिथेच आपण बघतोय की स्वतः मुख्यमंत्री आहे उद्घाटन करतात, त्याचबरोबर स्वतः ते प्रवास देखील करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघितलं की वसई विरारवरनं जे पश्चिम रेल्वे जे नेहमीचे प्रवासी आहेत त्यांना देखील यामुळे थोडासा दिलासा मिळू शकतो। कुठेतरी गर्दी कमी करण्यासाठी हा दिलासा असू शकतो, कारण प्रचंड गर्दी असते। विरार वसई जेव्हा ट्रेन भरून येतात तेव्हा मीरा भाईंदर आणि दहिसरच्या जे नागरिक आहेत त्यांना त्या रेल्वेमध्ये चढायला मिळत नाही अशी त्यांची कायमच तक्रार असते। मात्र यामुळे ही जी दहिसर पूर्व मेट्रो आता सुरू होतीये या मेट्रोमुळे तुम्हाला सहजपणे अंधेरीपर्यंत जे वेळ आहे ती गाठता येणार आहे। त्याच्यामुळे अंधेरी नंतर तुम्ही पुन्हा रेल्वेचा मार्ग देखील अवलंबवू शकता। मात्र जी मधली गर्दी आहे ती या स्टेशनमुळे कमी होणार आहे। आता आपण जर बघतो तर 4 स्टेशन धावणार आहे ही जी मुख्यमंत्री ज्या मेट्रोमधनं आता प्रवास करणार आहे ती मेट्रो 4 स्टेशन धावणार आहे। यामध्ये मीरागाव आहे, काशीगाव आहे, पांडुरंगवाडी आहे अशा पद्धतीचं हे स्टेशन आहे दहिसर पूर्व अर्थातच। पण त्यानंतर आपण जर बघितलं तर उद्यापासून जी लोकल मेट्रो जी आहे ती लोकांसाठी खुली होणार आहे, लोकांसाठी चालू होणार आहे। तेव्हा आपण जर बघितलं तर गुंडवली स्थानकापासून ते आपण जर बघितलं तर शेवट म्हणजे काशीगाव जो शेवटचा स्टेशन आहे